हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर भयंकर गरमी होते, म्हणजे एवढी गरमी होते ना, की काही सांगू शकतच नाही, एवढी गरमी होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये जसं की मी तुम्हाला आधी एकदा लाईव्ह पण आली होती, तेव्हा पण मी तुम्हाला सांगितलं होतं, की आपली एक सीरीज येते, कोकणी फ्रूट सीरीज. तर त्याला थोडा वेळ लागला, कारण की शिमगा होता, घरी पालखी होती, परत रंगपंचमी म्हणा किंवा बाकीची सगळी कामं होती, प्लस आपल्या काजूमध्ये कामं होती. अजून पण चालू आहेत, पण तेव्हा पण होती. तर तेव्हा थोडा लेट झाला आहे. पण पहिला एपिसोड आपला आज येणार आहे, म्हणजेच पहिला व्हिडिओ येणार आहे कोकणी फ्रूट सीरीजचा. तर आज कोणतं फळ घेऊन येते, सगळ्यांच्या आवडीचं आहे, सगळ्यांना आवडतं आणि मस्त असं आंबट असं ते लागतं. तर त्याचं आज आपण घेऊन येणार आहोत, ते मी तुम्हाला सांगते. सो नवीन असाल चॅनलवरती, नवीन व्हिडिओ बघत असाल, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत सगळे व्हिडिओज पोचावे. तर आज आपल्या कोकणी फ्रूट सीरीजमधलं पहिली सीरीजमधला पहिला एपिसोड येतो आहे. तर तो कोणता आहे तो मी तुम्हाला सांगतेच. तर चला दाखवते तुम्हाला. तर हे बघा, हे आहे पहिलं फळ म्हणजेच करवंद. तर आज आपल्या कोकणी फ्रूट सीरीजमधल्या पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पहिलं फळ म्हणजेच करवंद. तर आज आपण बनवणार आहोत करवंदाची चटणी. तर ह्या दिवसांमध्ये खूप साऱ्या चटण्या अशा बनवल्या जातात वेगवेगळ्या प्रकारच्या आणि आपल्याला खाव्याशा पण खूप साऱ्या वाटतात. तर तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये खाऊ शकता भाकरीसोबत किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये खाऊ शकता. तर चटणी ही काय म्हणतात एक छान अशी लागते. आंब्याची असेल, करवंदांची असेल, अजून वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या केल्या जातात. खोबऱ्याची चटणी असेल. तर आपण आज करवंदाची चटणी करणार आहोत. तर हे मी आत्ताच तोडून आणले आहेत झाडावरती, कारण की आमच्या इथे झाडं जवळ आहेत, त्याच्यामुळे मी तिथून तोडून आणलेले आहेत. तर पहिला आपण आता व्हिडिओ करणार आहोत, तो पण ह्या करवंदांचा. तर चला मी चटणी तुम्हाला दाखवते. तर प्रत्येकाची चटणी बनवण्याची वेगवेगळी पद्धत असते. प्रत्येकजण त्याच्यामध्ये काही ना काहीतरी वेगळं टाकत असतो. तर आपण पण एक वेगळ्या पद्धतीने आता चटणी बनवणार आहोत. जसं की आधी चटण्या वरवंट्यावरती व्हायच्या. म्हणजे तुमचं वाटण असेल घरचं, पुरणपोळीचं सारण असेल, चटण्या असतील, ह्या सगळ्या पाट्यावरती होत असत. पण आता तेवढं काही पाटा कोण जास्ती वापरत नाही, कारण की तेव्हा माणसं पण वेगळी होती आणि आत्ताची माणसं एकदम फास्ट, हे सगळ्या फास्ट गोष्टी झाल्या पाहिजेत असं. तरी आता आपण मिक्सरमध्येच करणार आहोत. तर चला मी दाखवते. सो तुम्हाला व्हिडिओ पूर्ण आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला आपण बनवूया आता करवंदाची चटणी. तर इथे बघा मी काय काय घेतलं आहे सामग्री. तर इथे मी जिरं घेतलं आहे, त्याच्यानंतर मिरची घेतली आहे. तुम्हाला जेवढी मिरची पाहिजे तेवढी तुम्ही घेऊ शकता. थोडं स्पायसी हवं असेल तुम्ही त्याच्यामध्ये थोडा मसाला पण ॲड करू शकता. फक्त चटणीचा जो कलर आहे तो थोडा रेडिश होईल. तिथे मी मिरची घेतली आहे जेवढी मला पाहिजे तेवढी. तुम्हाला तिखट हवी असेल तर तुम्ही मी ते एक घेतले, तुम्ही 2 घेतलेत तरी काही हरकत नाही. त्याच्यानंतर इथे बघू शकता कोथिंबीर घेतली आहे. कोथिंबीर आणि मिरची जर असेल ना तर चटणीचा जो काही कलर आहे ना एकदम छान येतो हिरवा असा. आणि त्याच्यानंतर इथे मी करवंद घेतले आहेत. तर ते करवंद मी अर्धी इथे आहेत ना कापून घेतले, जेणेकरून आतमध्ये चीक असतो तो चीक सगळा निघून जावं. तर पाण्यामध्ये वरती बघा कसा चीक आला. तर इथे मी थोडी कट करून घेतल्यात. हे बघा कोवळी आहेत एकदम, जास्त पण जून नाही घ्यायचे, नाही तर आतल्या ज्या बिया आहेत ना त्या लागू शकतात चरचरीत अशा. तर इथे मी एकदम बारीक असे करवंद घेतल्यात. आणि इकडे आहे आपला खोबरा. तर मी ते खोबरं आम्ही आधीच म्हणजे खवणून फ्रीजमध्ये ठेवतो, त्याच्यामुळे खोबरं पण आपण घेतलेलं आहे. तर एवढ्या सगळ्या गोष्टी आपण घेतलेल्या आणि चवीनुसार मग आपण मीठ पण घेणार आहोत. तर इथे आता मी खोबरं टाकते आहे. जेवढं तुमच्याकडे करवंद असतील ना त्या हिशोबाने तुम्ही याच्यामध्ये खोबरं टाकू शकता. तुमच्याकडे करवंद जास्ती असतील तर तुम्ही थोडं जास्तीच घ्यायचं. आता मी इथे तुम्हाला दाखवते तेवढे मी 3-4 चमचे खोबरं घेते आहे. जास्ती जर तुमच्याकडे करवंद असेल तुम्ही जास्ती खोबरं घ्यायचं. आता याच्यामध्ये मी मिरच्या टाकते आहे, हे बघा. त्याच्यानंतर ही आपली जी कोथिंबीर आहे ती मी अशीच टाकते. कोथिंबीरची जरी तुम्ही पाठची देठं जरी घेतली तरी काही नाही, कारण की त्याचा जो स्वाद आहे ना तो खूप छान येतो. हे बघा हे पण टाकले मी याच्यामध्ये. त्याच्यानंतर जे जिरं आहे ते पण टाकले. सो जिऱ्याने एक ना वेगळीच टेस्ट येते. त्याच्यामुळे ना चटणी कुठली पण असू दे त्याच्यामुळे थोडं ना जिरं टाकायचं. खूप छान एक स्मेल पण येतो आणि चव पण खूप छान लागते. आता जी काही मी करवंद कापली आहेत ती पण मी आता ह्याच्यामध्ये टाकते. हे बघा, ही तुम्हाला दिसायला अशी एकदम छोटी दिसतील, पण भयानक आंबट असतात. तुम्ही 4 दाणे जरी टाकलेत ना करवंदाचे तरी खूप होतात, कारण की ते आंबट खूप असतात. हे बघा, आता मी ह्याच्यामध्ये हे टाकले. थोडं आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत आणि नंतर शेवटी मीठ टाकणार आहोत. थोडं पाणी, कारण की आपण आता मिक्सरला लावणार आहोत त्याच्यामुळे. तर हे बघा इथे एकदम रेडी झालेलं आहे. जर तुम्हाला ह्याच्यामध्ये मसाला ॲड करायचा असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये मसाला पण ॲड करू शकता. फक्त जो काही चटणीचा जो कलर आहे तो थोडा वेगळा म्हणजे असा लाल येईल. बाकी टेस्ट खूप चांगली लागेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता. पण आपण मिरची टाकलेली आहे आणि प्लस
कोथिंबीर टाकली त्याच्यामुळे याचा स्वाद एक नंबर येईल. आणि त्याच्याचबरोबर आपण जिरं टाकलेलं आहे. तर आता आपण हे लावून घेऊया. त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते. मिक्सरला लावून घेऊया. तर आता आपण इथे लावून घेतलेलं आहे मिक्सरला. आणि कलर बघा किती छान कलर आला आहे बघा. एकदम हिरवा असा कलर आला आहे, जसा यायला पाहिजे तसा. आणि एकदम बारीक वाटले त्याच्यामुळे खूप मस्त पण कलर आला आहे बघा. आता त्याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत आणि आपली जी चटणी आहे ती रेडी आहे. तर चला आता मीठ टाकून घेऊया. पहिलं मी सगळं काढून घेते, नंतर त्याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत. सगळ्यात मेन म्हणजे ना ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगायचं राहिलं की चटणीमध्ये ना थोडं म्हणजे हे बघा, आता इथे मी थोडी साखर टाकली आहे. तर थोडी ना साखर पण टाकायची, खूप छान येते. थोडा फ्लेवर पण मस्त येतो आणि चवीला पण छान लागते. तर इथे मी थोडी चटणीत साखर टाकली. त्याच्यानंतर आपण मीठ टाकणार आहोत आणि परत एकदाच आपण फिरवून घेणार आहोत मिक्सरमध्ये. हे बघा, मी टाकले साखर. आणि तुम्ही भाकरीसोबत खूप छान लागते ही. डब्याला पण तुम्ही नेऊ शकता किंवा दुपारच्या जेवणामध्ये पण तुम्ही करू शकता. आता ह्याच्यामध्ये मी थोडी साखर टाकलेली आहे. तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही टाकू शकता. मस्त लागते साखर, थोडं गोड अशी चटणी. आणि त्याच्यामध्ये आपण आता मीठ टाकलेलं आहे. ते आता मी परत एकदा लावून घेते आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते. सो कलर बघा किती भारी आला आहे. फक्त आणि फक्त मिरची आणि आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली त्याच्याने हा कलर आला आहे. आणि आपली करवंद. तर फायनली आपली जी चटणी आहे ती रेडी झाली आहे. थोडं डेकोरेशन पण केलं आहे बघा. तर आपल्या कोकणी फ्रूट सिरीजमधली सिरीजमधला पहिला एपिसोड आलेला आहे. तर तुम्हाला जर करवंदाची चटणी आवडली माझ्या स्टाईलने तर नक्की करा. आणि आत्ता हा सीझन आहे, तर ह्या सीझनमध्ये करवंद वगैरे तुम्हाला मिळतील. तर तुम्ही ह्या सीझनमध्ये चटणी बनवू शकता. तर इथे आपली चटणी रेडी आहे आणि मी जशी केली तशी तुम्ही करू शकता. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.